तर रात्रीच्या जेवणामध्ये डाळ-फळं बनवले होते मी. कुकरमध्ये छान तुरीच्या डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून शिजवून घेतली आणि नंतर एका कढईमध्ये तेल गरम केलं, जिरे मोहरी टाकली आणि जिरे मोहरी छान तडतडले की त्यात लसण टाकला, लसण खोडून घेतला आणि मध्ये असले की खूप छान आणि सगळ्यांनाच आवडतात. तर मी नेहमी बनवत असते. तर छान लसण खोडून टाकला आणि लसण भरपूर टाकला. डाळफळामध्ये लसण खोडलेला लसण असला की खूप छान पण लागतो. तर छान टमॅटो घेतलेला आहे आणि हिरवी मिरची. जर का लहान मुलांना खायचं असलं तर हिरवी मिरची नाही टाकली तरी पण चालतं. मुलांना पण डाळफळं खूप आवडतात. तर मी 2च मिरच्या घेतलेल्या आहे, ज्या की खूप कमी तिखट आहे. तर 2 हिरव्या मिरच्या खोडून टाकल्या आणि त्या पण छान कलर बदलेपर्यंत परतून घेतलं हे छान आणि नंतर त्याच्यामध्ये एक छोटा आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे. तर अगोदर मी कणिक मळून छान फळं पण म्हणजे करून ठेवलेत. तर चकल्या जशा गोल किंवा आपण जसं हे करतो कापण्या तशा पण आपण बनवू शकतो, जशा आपल्याला आवडते तशा. तर मी बनवून ठेवलेल्या आहेत त्या आणि डाळ पण शिजवून ठेवली आणि छान टोमॅटो पण टाकून घेतलं, त्याला पण परतून घेतलं छान आणि खूप छान डाळफळं होतात. मी अगोदर सगळी तयारी करून घेतली होती. कणिक पण भिजवून घेतली आणि वरण पण म्हणजे शिजवून ठेवलं होतं. नंतर नुसती फोडणीच द्यायचं बाकी होतं आणि हिंग पण टाकलं आहे. हिंग टाकल्यामुळं पण खूप छान टेस्ट येते. आणि आता हळद. तर तुम्ही कसे डाळफळं बनवता नक्की मला कमेंट करा. आणि नंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर, हिंग ते टाकल्याच्या नंतर छान त्याला मिक्स केलं. असे जर डाळफळं केले ना तर खूप छान लागतात आणि मुलांना खायचे असले तर आपण फक्त नुसत्या मिरच्या नाही टाकायच्या, मुलं पण खूप आवडीने खातात. तर बघू शकता इथं छान मी याला परतून घेतलं कोथिंबीर ते टाकल्याच्या नंतर आणि जी आपण डाळ शिजवून ठेवली होती ती डाळ आता त्याच्यामध्ये टाकून घेतली. तर मी तुरी आणि मुगाची डाळ मिक्स म्हणजे दोन्ही पण त्याच एकाच प्रमाणात घेतल्या, अर्धी अर्धी वाटी आणि शिजून घेतली ती छान. तर आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याला छान उकळी येऊन दिली आणि उकळी आल्याच्या नंतर मी कणिक मळून ठेवलेली होती तर छान त्याच्या चकल्या बनवल्या. आपण म्हणजे जसं आवडत्या तशा मी अशा आकाराच्या बनवल्या होत्या. कोणी गोल पण आकाराच्या बनवतं. मी पोळी लाटून घेतली आणि त्याला त्रिकोण हे केलं, जसं आपण कापण्या वगैरे बनवतो तशा. तर बघू शकता मी सगळं टाकून घेतलं आणि छान याला झाकून ठेवलं एक 10 मिनटं. तर 10 मिनिटांनी छान आपल्या डाळफळं शिजलेले आहे. तर बघू शकता खूप छान झाले होते. आता याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे. आपण खाताना पण तर तूप घेतो, पण ह्याच्यामध्ये टाकलं म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स होतं आणि कोणाकोणाला नाही आवडत वरून घ्यायला. आर्याच्या बाबाला वरतून तूप खायला नाही आवडत म्हणून मी त्यातच टाकलं आणि नंतर पण थोडी कोथिंबीर टाकली होती. एकच नंबर डाळफळं झाले होते. नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला डाळफळाचा व्हिडिओ आणि तुम्ही कसे बनवताना मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला आवडतात. आणि जर का नवीन असताल चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा की तुम्ही कसे डाळफळं बनवता. आणि याच्यासोबत मस्त छान लोणचं आणि पापड. बघू शकता तुम्ही किती छान डाळफळं झालेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्लीज सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.